जे देखील चांगली राहिली, विकेट टेकिंग स्पेल पाहायला मिळालं. चला मॅन ऑफ द मॅच इथे लगेचच दिली जाईल. कल्पेश आपण यायचं आहे लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड इथे कलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपण बघतायत सामनावीराचा किताब देत असताना आमच्या आदरणीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण बघतायत दिलदार आणि डॅसिंग व्यक्तिमत्व आमचे गिरीश दादा, त्याचबरोबर त्यांचा समावेत आपण पाहता आमचे भूषण दादा. या दोन्ही व्यक्तिमत्वांनी खरं तर हे आयोजन खूप मोठ्या प्लॅटफॉर्मचं जे मात्र अगदी निर्माण केलेलं आपण बघितलेलं आहे. जाऊया सामन्याच्या दिशेने. इथे टायमर काउंटिंग केला जातोय. गोलंदाजी करत असताना लक्षात ठेवायचं सध्या तरी ठाकरेनगर कोलटन संघ 4 षटकांचा हाही सामना आपण पाहताय. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना श्रीगणेश तोडली संघ बघायला मिळतो आणि बॉलिंग शाखवरती गोलंदाज पहिल्या स्पेलमध्ये दाखल होत असताना पण भावेश इथे दाखल झालेला आपण पाहताय. भावेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती एंटर झाले. स्ट्रायकर एंडला रोहित. हो, रोहितसाठी पहिला चेंडू, वेगवान चेंडू पाहायला भेटतोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजी करत असताना पहिला चेंडू, पहिला विकेट. तोंडली संघाला पहिला धक्का. शकतायत सध्या तरी पहिलाच चेंडूवरती विकेट जो मात्र ते गमावलेल्या तोंडली संघाने रोहित बाद होत असताना आपण पाहताय. चला फास्ट घ्या, दोन्ही संघ बारंबार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या महत्वाच्या सूचना आपण बघतायत. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. टायमर देखील इथे काउंटिंग केला जातोय. आपण बघू शकतायत कोणतीही धाव धावफलकावरती नाही आहे. पहिला विकेट गमावलाय. फलंदाजी करत असताना आपण बघतायत या डाबामध्ये सध्या तरी बॅटिंग करत असताना श्रीगणेश तोंडली टीमने 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये फेकायची आहेत. गोलंदाजी करत असताना ठाकरेनगर कोलटन संघ आपण लक्षात ठेवायचं आहे. हाफ ट्रॅकर बॉल, सॉफ्ट हँडेडली फटका आपण पाहताय. बॅटिंग करत असताना अभ्यास तोंडली संघाचा फलंदाज सनल या फलंदाजाच्या बॅटमधून आपण सिंगल आलेली बघितलेली आहे. दाफलकावरती एक धाव श्रीगणेश तोंडली संघ पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना ठाकरेनगर कोलटन संघ या सामन्यामध्ये चांगला खेळ करेल का हा देखील मोठा प्रश्न आहे. यावेळेस भावेचा चेंडू खराब आहे. हाफ ट्रॅकर बॉल, क्रॉस बॅटर स्ट्रोक, फटका चांगला चेंडू सीमारेखेच्या पलीकडे. 4 रन्स. करत असताना फलंदाज तुषारच्या बॅटमधनं दापलकावरती श्रीगणेश तोंडली संघ 5 या दापलकावरती इथे पोहोचतोय. पहिला पावलेचा खेळ मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि पहिला P1 मध्ये चांगली फलंदाजी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका थोडासा अगदी बॅटच्या रनरमध्ये किंचित कलेक्ट झालेला आपण पाहताय. बॅट्समन तुषारच्या वाडीस लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते. सिंगल मेथी आहे. स्कोरबोर्डला आपण बघतायत सध्या तरी बॅटिंग करत असताना पहिल्या 17 मध्ये पहिला ओव्हरचा खेळ सुरू असताना श्रीगणेश तोंडली संघ 6 वर्दी. इम्पॉर्टंट बॅटल आहे. भावेश गोलंदाजी करत असताना एक विकेट तर ऑलरेडी शोधलेला या ओव्हरमध्ये भावेश या गोलंदाजाने. हो, वेगवान चेंडू. यावेळेस विकेट किपर मिस होत आहेत. इनफिल्ड मध्ये आपण पाहताय क्षेत्ररक्षक लांब आहे. चेंडूला अडवणं थोडंसं अगदी कठीण झालंय आणि इथे मैदानावरती बॅटिंग करत असताना यावेळेस देखील आपण पाहतायत पुनश्च एकदा चांगला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन धाबा येत असताना आपण बघताय. 8 धाबेवरती दाफलक बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये सध्या श्रीगणेश तोंडली संघाला आपण पाहताय. भावेश या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. बरोबर डॉट बॉल येईल. षटक मैदानावरती पहिल्या प्रगती पथावरती आपण पाहत होता. भावेश जिथे गोलंदाजी करतोय
पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालेल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये धाफलकावरती 8. चला स्पीडअप घ्या ठाकरेनगर कोलटण संघ. वेळेमध्ये आपण थोडीशी चर्चा तर भरपूर चांगली इथे दिसून येते. पहिलं षटक जर पाहायला गेलं तर कमी वेळेमध्ये कंप्लीट करत असताना गोलंदाज भावेशला आपण पाहिलेला आहे. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायचे आहेत, जेणेकरून शेवटच्या ओव्हरमध्ये देखील जो पुरेसा वेळ आहे तो पुरेसा वेळ तुमच्याकडे शिल्लक राहिला पाहिजे. 8 धाबा धाफलकावरती आहेत. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. ठाकरेनगर कोलटण संघ मैदानामध्ये मात्र जबरदस्त खेळ करत असताना या बॅटलमध्ये आपण बघताय तोंडली संघ थोडासा बॅकफूटवरती आहे, कारण एक विकेट जिथे आपण रोहित बाद झालेला पाहिलेला आहे. आणि या सामन्याला मात्र सध्या तरी फलंदाजी करत असताना थोडंसं धीम्या गतीनं खेळत असताना तोंडली टीमला या डावामध्ये आपण पाहतायत. इम्पॉर्टंट बॅटल आहे, नॉकआउट स्टेज आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकेल त्याला भरपूर महत्व आहे या स्पर्धेमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती चेंजेस झाले, आदेश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले आहेत. स्वीप केले, बॅकवर्ड स्वेलिंगला मात्र प्रोटेक्शन झोन अवेलेबल पाहायला मिळतोय. धावबाची संधी होती, यावेळेस एफर्ट्स भरपूर दिले आहेत आणि आता ऑफिशियल अंपायर म्हणतायत की तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. चेक होत आहे. आणि बरोबर आपण बघू शकतायत फलंदाज बाद आहे. आपण पाहतायत थोडासा अपुरा राहिला यावेळेस. पॉपिन क्रीजवरती रन्स कंप्लीट करत असताना फलंदाज आपण बघू शकतायत तुषार हा फलंदाज आणि इथे विकेट. चला फास्ट घ्या, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं. इथे सध्या तरी आपण पाहतायत विकेट गमवतोय. बॅटिंग करत असताना मैदानावरती सध्या तरी तोंडली संघ 9 धाबा धाफलकावरती आहेत. 2 फलंदाज इथे बाद झालेले आहेत बॅटिंग करत असताना. सामन्यामध्ये मात्र अगदी गोलंदाजी करत असताना ठाकरेनगर कोलटण संघ आधीच्या या षटकामध्ये मात्र चर्चेची गोलंदाजी गर्दी आहे. चला फास्ट घ्या, वारंवार तुम्हाला सूचित करण्यात येतं ठाकरेनगर कोलटण संघ अजून देखील खूप साऱ्या मॅचेस आपल्याला कंटिन्यू खेळवायच्या आहेत. पुढे ठेवतात, ऑनसाइडला टर्न केलाय, फलंदाजी करत असताना बॅटर रवी पाहायला मिळतात. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक वाडीस लॉंगॉनला उपस्थित होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बॅटर अवीच्या बॅटमधून मात्र यावेळेस 2 धावा मिळत आहेत. धाफलकावरती फलंदाजी करत असताना श्रीगणेश तोंडली संघ 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धाफलकावरती आहेत. खूप मोठा संघर्ष या सामन्यामध्ये धावींसाठी करत असताना तोंडली संघ या डावामध्ये पुढे ठेवलं. यावेळेस बॅटची लिडिंग घ्यायचं, टेकन, बॅटर इज गॉन बॅक टू दी डगआउट. आणखीन एक मोठं लॉस फलंदाजी करत असताना तोंडली टीमला. डीजे बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सध्या तरी श्रीगणेश तोंडली टीमने 11 धाबा धाफलकावरती आहेत. भरपूर लो लेवलची फलंदाजी या धाफलकाला झालेली आपण पाहतायत. तोंडली संघाशी खूप मोठ्या संख्येत जर बघायला गेलं तर आपण इथे बॅटिंग करत असताना तोंडली संघ स्ट्रगल करतोय. 11 धाबा धाफलकावरती आहेत. गोलंदाजी करत असताना ठाकरेनगर संघाचा गोलंदाज आदेश या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. पुढे ठेवला, ऑनसाइडला फटका, अलोंदी कार्पेट बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे, चेंडूला पकडून फेकलाय. खेळपट्टीवरती मात्र इथे देखील सिंगल येते. स्कोरबोर्ड 1 साइड इनिंग मध्ये आपण बघताय सध्या तरी बॅटल करणाऱ्या तोंडली संघाचा 12 धाबा धाफलकावरती संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना दोन्ही टीमचा टार्गेट कितपत दावेचा असेल फलंदाजी करणाऱ्या तोंडली टीमचा हे मात्र या डाबामध्ये पाहायला मिळेलच. मिसाबिक सोक फटका बसतोय, बॅकवर्ड्स वर लेग डाऊन दी बॉल. ओहो, निराशाजनक कामगिरी पाहायला भेटते. क्षेत्ररक्षकाने केली मिस्टेक. जेलबाची संधी होती, विकेट येऊ शकला असता, परंतु तसं झालं नाहीये. यावेळेस 2 रन्स मिळतील. स्कोरबोर्ड वरती फलंदाजी करत असताना तोंडली संघ 14. संध्याकाळचं सत्र आहे. सूर्य देवता देखील आता हळूहळू तर त्याच्या दिशेने अगदी मावळत चाललेलं आपण पाहतोय.
आणि या मॅच मध्ये आपण पाहताय गोलंदाजी करत असताना ठाकरेनगर कोलठण संघ जासूशीमंत गोलंदाजी दाखवतोय. चला फास्ट घ्या, वेळेसाठी बारेंबार कॉपरेट ठेवायचं आहे. या बॅटलमध्ये गोलंदाजी करत असताना कोलठण टीम क्वालिफाय सामना देखील आपल्याला कंप्लीट करायचा आहे. क्वालिफाय राऊंड मध्ये जर पाहिलं तर आपण जे गावदेव पठार चापेवाडी संघ पोहोचलेला बघतोय. मिसाबिक चोक फटका बसतोय, नो मॅच लँड डाऊन दी बॉल. हो, यावेळेस आपण पाहतोय फर्स्ट अटेम्प्टला बीट झाले, सेकंड अटेम्प्टला देखील क्षेत्ररक्षक बीट झालेत आणि एकाच फलंदाजाला मैदानावरती आपण पाहताय पुढे एकदा दोनदा जीवनदान इथे भेटला जातोय. 2 रन्स येत आहेत. दापलकावरती बॅटिंग करत असताना या बॅटलमध्ये आपण बघताय श्रीगणेश तोंडली संघ 2 षटकाच्या समाप्तीमध्ये दापलकावरती 16 धावा. दापलकावरती 16 धावा आपण पाहताय. मिड इनिंग सध्या जर पाहायला गेलं तर सध्या ड्रिंक्स ब्रेक जो मात्र मैदानामध्ये होत असताना आपण पाहू शकतोय. चर्चा पुणे एकदा दोन्ही टीम्सने केली आहे. दापलकावरती तोंडली संघ खूप कमी स्कोरबोर्डला इथे दिसतोय. 16 धावा दापलकावरती आहेत. फास्ट घ्या दोन्ही संघ, वारंवार तुमच्यापर्यंत ही महत्वाची सूचना येते. क्वालिफाय सामना देखील खेळवायचा, 2 सेमीज खेळवायच्या आहेत, फायनल सामनाही कंटिन्यू खेळवायचा आहे. 16 धावा दापलकावरती आहेत. मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना ठाकरेनगर कोलठण संघ या सामन्यामध्ये 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत यशस्वी गोलंदाजी करत असताना आपण या मॅच मध्ये अगदीच बघितलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवरती थोडंसं चेंजेस झाला. विघ्नेश ऑन बॉलिंग मार्कवरती दाखल होत आहेत. चला मॅच सुरू करायचे लगेच. कोलठण संघ वेळ जास्ती खर्च करायचा नाहीये. 16 धावा दापलकावरती. स्टाकर एंडला आतिश, लोबा पोल्टा समोर विषेप झोन मध्ये अप्रतिम दर्जाचा फटका आहे. क्षेत्ररक्षक वाडिश लॉंगॉनच्या बॉलवरती येत आहेत, भेटली जाते या चड्डूवरती सध्या तरी सिंगल. एक धाव मिळती आहे स्कोरबोर्ड वरती. सध्या तरी तोंडली संघ 17. इम्पॉर्टंट बॅटल आहे. टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकरच बाद झालेले आहेत. या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना तोंडली टीमचे आणि त्यामुळे मानसिक थ्रोचं प्रेशर या मॅच मध्ये स्पष्टपणे दिसत आहे. अगदी आपण पाहतायत हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला, लाऊड अपील जरूर होती. अगदी आपण पाहताय बॅटर मैदानावरती सेफ पाहायला मिळत आहेत. विघ्नेश या षटकामध्ये ठाकरेनगर कोलठण संघाकडनं खूप चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक जर पाहायला गेलं तर अजून देखील शिल्लक आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये आपण प्रगती पथावरती पाहतोय. या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज सध्या तरी विघ्नेश. सतरा धावा दाफलकावरती गोलंदाजी करत असताना इथे विघ्नेश मात्र तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी ठाकरेनगर कोलठण संघाकडनं पेलावत आहेत. हा देखील शेड्यूल चांगला आहे. बरोबर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटर मैदानामध्ये आपण पाहतायत सनील करत होता. हा चेंडू लोब फुलटॉस होता, रीच मध्ये आला नाहीये. डॉट बॉल. गोलंदाजी जबरदस्त आहे. कोलठण संघ या सामन्यामध्ये मात्र अपोजिट लो स्कोरिंग बॅटल मध्ये ठरवण्याचा प्रयत्न इथे तोंडली टीमला ऑलमोस्ट करत असताना आपण बघताय. पुढे ठेवल्या स्वीट साऊंड. यावेळेस बॅटिंग करत असताना बॅटर सनल पाहायला मिळतोय आणि सनलच्या बॅटमधून चेंडू जाईल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. मल्टी जीटी ऑन साइडला येतोय षटकार.
षटकार येतोय धावफलकावरती मात्र यावेळेस पुनश्च एकदा पुनरागमन नोंदवलं जात आहे. श्री गणेश तोंडली संघ 23 या स्कोरबोर्ड वरती आहे. हाफ ट्रॅकर बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बॅटिंग करत असताना सनलला बघतोय. ऑनसाइड वाडीस लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मिळाली जाते. विघ्नेश षटक थोडस अगदी बघायला गेलं तर चांगलं ठरले. फलंदाज तोंडली संघ या बॅटलमध्ये आपण बघताय 24 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचं बॅटल मैदानामध्ये सध्या तरी सुरू आहे. फलंदाजी करत असताना तोंडली टीमला या बॅटलमध्ये आपण 24 धावेवरती सध्या तरी बघू शकतोय. महत्वाचा सामना आहे, भरपूर मोठं बॅटल आहे. खुला टाकलेला बॉल विघ्नेशचा चेंडू समोर ऑन साइडला ड्राईव्ह केलं जातं. एक क्षेत्ररक्षक आहे, सेकंडचा प्रयत्न होतोय. नामी संधी यावेळेस चेंडूला कलेक्ट करण्यात थोडेसे विकेट किपर फंबलिंग राहत आहेत. 2 धावा येतील. षटक क्रमांक 2-3चा खेळ इथे समाप्त झालेला आपण पाहतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्ड वरती फलंदाजी करत असताना श्री गणेश तोंडली संघ 26. चला टीम मीटिंग करायची नाहीये, फास्टेस्ट दॅन फास्टेस्ट वेळेसाठी कॉपरेट करा. ठाकरेनगर कोलटन संघ वेळ वाचवणं फार इम्पॉर्टंट गोष्ट आपण बघताय. फायनल्स देखील आज कंप्लीट करायची आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. बॅटलमध्ये मात्र भरपूर मोठा संघर्ष धावेंसाठी करत असताना या सामन्यामध्ये तोंडली टीम अगदी फलंदाजीमध्ये आपण बघताय. चॅलेंजिंग लक्ष किती धावेचं असेल हे देखील पाहायला मिळेलच. संघर्ष तर मैदानामध्ये जरूर संकनादामधून फुंकला जातोय. 26 धावा धावफलकावरती ठाकरेनगर कोलटन संघ जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अँगल थोडासा चेंजेस झाला. गोलंदाजीसाठी गोलंदाज दिगंबर इंटर होत आहेत. समोर फिल्डिंग्स मध्ये आपण बघताय एक चांगली चर्चा यावेळेस होत असताना बघायला मिळतीये. 5 फिल्डर क्षेत्ररक्षण क्षेत्रामध्ये ऍड बघायला मिळत आहे, ज्यामध्ये सध्या तरी मिड ऑफ, ऑन साइड, मिड विकेट, फाईन लेग, त्यानंतर बॅकवर्ड फाईन लेग आणि शेवटचं षटक. दिगंबर बॉलिंग ट्रॅकवरती सनल स्ट्रायकर एंडला आहेत. फलंदाजी करत असताना तोंडली संघाचा या ओव्हरमध्ये जास्ती धावा आणाव्या लागतील. हाफ ट्रॅकर बॉल शफल झालेत. क्रॉस बॅटर स्ट्रोक, टिपिकल टायमिंग. फलंदाजी करत असताना सनलच्या बॅटमधून चेंडू स्ट्रेट बॅकवर्ड वर लेग सीमारेखेच्या पलीकडे पोहोचवलाय. 4 धावा. चार धावा मिळत आहेत. स्कोरबोर्ड वरती बॅटिंग करत असताना पुनश्च एकदा श्री गणेश तोंडली संघ यावेळेस स्कोरबोर्डला मात्र 30 या आकड्यावरती अंकित होती आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र जास्ती धावेचा मानस ठेवत असताना बॅटर आतिश आणि सनल या 2 बॅटरला आपण बघताय. इम्पॉर्टंट सामना आहे, नॉकआउटचा खेळ आपण पाहतोय. सेकंड राऊंडचा हा दुसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे. आजच्या दिवसातून क्वालिफाय मॅच मध्ये चापेवाडी पठार संघ हिट झालेला हो. दिगंबरच्या विरोधात मात्र यावेळेस कडा फटक्यांची नोंद देतोय. बॅटिंग करत असताना सनल सक्सेस 6 धावा. दिगंबर मात्र या ओव्हरमध्ये भरपूर मोठी गोलंदाजी करतायत. 2 मोठे फटके दिगंबरच्या विरोधात आली आहेत. धावफलकावरती मात्र 36 या धावफलकावरती बॅटिंग करत असताना सध्या या सामन्यामध्ये आपण बघू शकतायत. फलंदाजी करत असताना श्री गणेश तोंडली संघ 36 धावा धावफलकावरती आहेत. सामन्यामध्ये मात्र शेवटच्या षटकाचा खेळ आपण एन्जॉय करतोय. ठाकरेनगर कोलटन संघ या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना दिगंबरच्या या ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाजी होत असताना सनल मैदानामध्ये एक चांगल्या टच मध्ये बॅटिंग करतायत. धावा कमी होत्या, परंतु सनल या सामन्यामध्ये जो फिनिशिंग रोल दाखवायचा तो रोल निभवला जातोय. प्रेशर आहे या मॅच मध्ये गोलंदाज दिगंबर वरती, कारण अपोजिट सनल हा खेळाडू मात्र सध्या आपल्या नावाची चर्चा या भरपूर चांगल्या प्रमाणात करतायत. 11 चेंडू 24 वरती फलंदाजी करत असताना सनल दिसतायत. टीम टोटल 36 आहे. पुढे ठेवलं यावेळेस देखील आक्रमण दिलंय. क्षेत्ररक्षक ऑन साइडला होते, थोडीशी मिस्टेक झाली. सेकंड रनचा प्रयत्न होतोय.
गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा या बॉलवरती भेटत आहेत आणि स्कोरबोर्डला बॅटिंग करत असताना श्री गणेश तोंडली संघ 38 धाबा. चला वेळ खर्च करायचा नाही, या गोलंदाजी करत असताना बार तुमच्यापर्यंत हा महत्वाचा निर्णय पोहोचवला जातोय. ठाकरे नगर कोलटन संघ या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना पण 38 धाबा दाखल कबरती आहेत. शेवटचं षटक प्रगती पथावरती दिगंबर बॉलिंग ट्रॅकवरती. हाफ ट्रॅकर हो यावेळेस देखील सनलच्या बॅटमधून मात्र कनेक्शन दिले प्रॉपर. चेंडू न केला हवाई सपर. फायनल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. षटकार येतोय दाफलकावरती. मात्र 44 धाब्यावरती फलंदाजी करत असताना श्री गणेश तोंडली संघ या डावामध्ये. ठाकरे नगर कोलटन संघ या सामन्यामध्ये गोलंदाजी करतोय. चला वेळ वाचवायचा आहे प्लीज फास्ट. टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण बघताय सध्या तरी सर्व प्रेक्षक हे सर्व खेळाडू तुमच्या समोर पाहायला मिळत आहेत. गटाजवाडी संघ देखील इथे उपस्थित झालेला आपल्याला बघायला भेटतोय, ज्यांनी पहिला दिवस या स्पर्धेचा सुपर 4 मध्ये गाजवला होता. दुसऱ्या दिवसामध्ये आपण जगदंब सासने टीमला पाहिलं. कालच्या दिवसामध्ये ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव टीमला बघितलंय आणि आजच्या दिवसातून देखील एक संघ आपल्याला सुपर 4 मध्ये शोधायचा. यावेळेस फलंदाज होईल बाद. विकेट. चव्वेचाळीस धाबा दाफलकावरती तोंडली संघाला मात्र इथे विकेट लागलाय फलंदाजी करत असताना. 4 षटकाचा सामना. सनलच्या बॅटमधून मात्र एक चांगली भागीदारीची इनिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा अगदी आपण बघू शकतोय. अंतिम दिवस सायंकाळचं सत्र आहे. सेकंड हाऊसचा सामना आपण मैदानामध्ये पाहत आहोत सध्या तरी या दोन्ही टीमच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल पूल करण्याचा प्रयत्न फलंदाज भरत होते. यावेळेस चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये इंटर झाला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे मिळाल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट न अगदी आपण पाहू शकता. या सामन्यामध्ये मात्र सध्या तरी 2 रन्स मिळतील. पहिलं सत्र इथे संपादित झालेल्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 46 धाबा बडवत असताना आपण बघू शकतात. बरोबर फलंदाजी करत असताना श्री गणेश तोंडली संघ आणि 47 धाब्याचा पाठला करत असताना ठाकरे नगर कोलटन संघ पाहायला मिळेल. चला फिल्डिंग सेट करा लगेचच श्री गणेश तोंडली संघ. त्यानंतर ठाकरे नगर कोलटन संघ आपले बॅटर देखील एंटर करा. तोपर्यंत देऊया डीजेला संधी.
47 धाबेचा पाठलाग करत असताना आपण ठाकरेनगर कोलटण संघाला या सामन्यामध्ये बघता. चला कोलटण संघ फलंदाज दाखल करायचे आहेत. सायंकाळचं सत्र आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहता हळूहळू साडे प्रेक्षक देखील इथे प्रतिसाद देत असताना आपल्याला बघायला भेटत आहेत. या संपूर्ण मैदानाच्या सभोवताली फायनल डे या स्पर्धेस आपण पाहता एम एस स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आपण बघू शकतोय. सामना जबरदस्त होईल यात मात्र तील शंका नाही आहे. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश तोंडली टीमने मात्र आपण बघतायत 46 बनवलेले आहेत आणि 47 धाबेचं लक्ष चेसिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल ठाकरेनगर कोलटण संघ. चला कोलटण टीम बॅटर लगेचच दाखल करा. वेळ आपल्याकडे कमी आहे. आपण पाहतायत गडाळामध्ये सुमारे जर पाहायला गेलं तर बरोबर 3:45 झालेले आहेत. आपण लगेच मॅच स्टार्ट करायचे. त्याचबरोबरीनं जशा पद्धतीनं क्वालिफाय सामना सुरू होईल तशा पद्धतीनं आपण बघतायत सुपर 4 मध्ये दाखल झालेल्या टीम्सने आपण पाहतायत श्री गणेश गेटाचवाडी संघ असेल, त्यानंतर जगदंब सासने असेल, त्यानंतर ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ असेल, तिन्ही संघाने क्वालिफाय सामना सुरू झाल्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. चला बॅटर एंटर व्हायचं आहे. लगेच थोडंसं फास्ट घ्या. बॅटिंग करत असताना इथे ठाकरेनगर कोलटण संघ जलेल का नाही एकदा जेलेलो 10 मिनिटं आता जेलून फिरून तो कर नाही मजा काय अरे गर्दी पण फिरू आहे जागेत मला आहे माल नाही पडत ते गर्दी तर काय म्हणून मशाल तुम जलेल चला कापल्यावर 24 चेंडू आणि 47 धाबा डिफेन्स या सामन्यामध्ये आपण बघतायत. सध्या तरी श्री गणेश तोंडली टीमला भरपूर मोठा सामना आहे. नॉकआउटचा खेळ या सामन्यामध्ये पाहायला मिळतो. ट्रॅकर बॉल पहिला चेंडू अतिरिक्त होता. त्यानंतर बॅटिंग करत असताना अनिकेतच्या बॅट मधून हा चांगला संकेत. चेंडू जाईल फायनल सीमारेषेच्या पलीकडे 4. चार धाबा मिळाल्यात. बॅटर सध्या तरी आपण पाहतायत अनिकेतच्या बॅट मधनं. पाच धाबा दाफलकावरती आपण पाहतायत. फलंदाजी करत असताना सध्या तरी या सामन्यामध्ये आपण बघू शकतायत ठाकरेनगर कोलटण टीमला 47 धाबेचा पाठलाग केला जातोय. सेकंड राऊंडचा हा सामना नंबर 2 आपण पाहतोय. हा ट्रॅकर बॉल यावेळेस देखील लॉफ्ट करतायत. बॅटचा एंडिंग फ्लोला कनेक्शन आपल्याला बघायला मिळत आहे. बॅटर अनिकेत होता. सेकंडचा प्रयत्न केलाय आणि यावेळेस खेळपट्टीवरती जातील 2 धाबा. दोन धाबा येतात स्कोरबोर्डला आपण बघू शकाल. ठाकरेनगर कोलटण संघ सध्या तरी फलंदाजी करत असताना 7 या दाफलकाला आपण बघतोय. सायंकाळचं सत्र आहे. मॅच मध्ये चेस करत असताना कोलटण संघाला या सामन्यामध्ये आपण जरूर बघू शकता फलंदाजी करत असताना. चला फास्ट घ्या. कोलटण संघ आपण देखील वेळ वाचवायचा आहे. त्यानंतर आपण बघू शकतायत श्री गणेश तोंडली टीम आपण देखील फास्ट घ्या. क्वालिफाय मॅच देखील आपल्याला लवकरच कंप्लीट करायची आहे. 7 धाबा दाफलकावरती आहेत. फलंदाजी करत असताना 47 धाबेचा पाठलाग ठाकरेनगर कोलटण संघ या सामन्यामध्ये चेस करतोय. सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये रन चेस होईल का? इथे हा चेंडू चांगला आहे. गोलंदाज भूषणचा डॉट बॉल
सुरुवात या षटकाची अडथळलेली बनलेली आपण बघितली आहे, परंतु शेवटून या षटकामध्ये कमबॅक होईल हे मात्र अगदी आपण बघतायत श्री गणेश तोंडली टीमचा भूषण कडनं. आयुष्यामध्ये कमबॅक हा खरं तर भरपूर महत्वाचा घटक आहे, कारण जोपर्यंत तुम्ही कमबॅक करत नाही तोपर्यंत मागे ओढणारी व्यक्ती भरपूर असतात. आणि इथे आपण पाहतो या मॅच मध्ये कमबॅक करून देत असताना सध्या गोलंदाजी करत असताना भूषण. कोलातला चेंडू अनिकेत टाकरेला होता, ऑन साइडला चेंडू तटेड सर्कलच्या आतमध्ये एंटर होतोय. क्षेत्ररक्षक बॉलवरती आहेत, भेटली जातीय सिंगल. स्कोरबोर्ड वरती टाकरेनगर कोलठण संघ 8 धाबा दाखल. 47 धाबेचा पाटला या सामन्यामध्ये खेळला जातोय. सध्या दिमागातीचं बाटल यावेळेस या सामन्यामध्ये बघायला मिळतंय. भूषणचं षटक प्रगती पथावरती आहे. 8 धाबा स्कोरबोर्ड वरती पण पाहताय. दिगंबर स्ट्रायकर एंडलाय. चला वेळ वाचवा, वारंवार तुम्हाला सूचित करण्यात येत आहे. वेळेसाठी कॉपरेट होणं फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर वेळेला आपण आता महत्व दिलं नाहीये तर सायंकाळी कदाचित वेळ आपल्याला महत्व देणार नाहीये. यावेळेस फलंदाजी करत असताना फलंदाज आहे दिगंबर, आणि दिगंबरच्या बॅटमधून चेंडू जातोय पाहिलेक सीमारेखेच्या पलीकडे. पूल अँड पॉवरफुल चेंडू सीमारेखेच्या बाहेर. साधावा येतोय दाफलकावरती. मात्र 14 धाबेवरती बॅटिंग करत असताना ठाकरेनगर कोलठण संघ या सामन्यामध्ये आपण सध्या तरी फलंदाजी करत असताना 14 धाबा दाफलकावरती आहेत. सामन्यामध्ये दिगंबर मात्र सध्या तरी फुल टच मध्ये आहेत. फुल टॉस बॉल समोर चान्सेस पाहायला मिळतील. डायरेक्टची संधी होती, थोडस स्ट्रगल केलं जात आहे. रिस्क थोडीशी उचलत असताना मैदानामध्ये बॅटर अनिकेत होते. सिंगल भेटतीये मैदानावरती. पहिलं षटक समाप्त झालेल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला मात्र 47 धाबेचा पाठला करत असताना ठाकरेनगर कोलठण संघ 15 या स्कोरबोर्ड वरती गोलंदाजी करतोय. 47 धाबेचा डिफेन्स करत असताना या सामन्यामध्ये आपण तोंडली क्रिकेट संघाला या बॅटलमध्ये जरूर गोलंदाजीमध्ये खेळ करत असताना दिगंबरच्या बॅटमधून देखील चांगल्या धाबा इथे फलंदाजी करत असताना अगदी आलेल्या आपण पाहिलेल्या ठाकरेनगर कोलठण क्रिकेट संघाला. परंतु अजून देखील सामन्याचं इक्वेशन मिळत आहे. चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आपण बघतायत 32 धाबा या सामन्याचा येणाऱ्या इक्वेशन मध्ये शिल्लक आहेत. 18 चेंडू 32 धाबा. मॅच मध्ये मात्र भरपूर चांगला माहोल तयार झालेला आहे. अगदी दोन्ही टीमच्या या बॅटल मध्ये संघर्ष चालू आहे. डिफेन्स करत असताना गोलंदाजी करणारा संघ श्री गणेश तोंडली संघ या सामन्यामध्ये मात्र अगदी भरपूर मोठा संघर्ष जो अगदी पणाला लाभत असताना या बॅटल मध्ये. चला फास्ट घ्या, लगेचच मॅच स्टार्ट करायची आहे. वेळेच्या माध्यमातून आपण हा सामना लगेचच कंप्लीट करायचा आहे, हे देखील लक्षात ठेवा. 15 धाबा दापलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती चेंजेस झाले. सनल गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत. लोबोपुल टॉस होता समोर. शॉर्ट मिडअप मध्ये भेटली जाते सिंगल. स्कोरबोर्ड कोलठण संघ 16. संध्याकाळचं सत्र या सामन्यामध्ये मात्र अगदी आतापर्यंत कोणतंही नुकसान झालं नाही या बॅटिंग करणाऱ्या ठाकरेनगर कोलठण टीमचं. त्यामुळे अगदी हा सामना जास्तीत जास्त आपण बघताय कोलठण टीमच्या बाजूने दिसतोय. 18 चेंडू 32 होत्या, त्यामध्ये एक सिंगल आली. आता इथून आपण पाहताय 17 चेंडू आणि 31चं समीकरण शिल्लक आहे. सामना जबरदस्त आहे. सनल तयार, पुढे ठेवले. आक्रमकता करायची होती. मिसाबिक चोक फटका बसतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक बॉल वरती जज करतील. वाडा कॅच. डीप लॉंग ऑन वरून प्रवास भरपूर दूरवरचा होता, ते अंतर कापलंय. आणि सामन्यामध्ये आता अगदी आपण बघाल फलंदाजी करत असताना ठाकरेनगर कोलठण टीमला लागतोय पहिला सन्नाटा. विकेट अनिकेत बाद.
विकेट बाद झालेल्या आहेत दाफलगावरती 16 धाबा असताना मात्र कोलठण टीमचा पहिला लॉस या सामन्यामध्ये होत असताना सध्या नवीन बॅटर मैदानामध्ये बॅटिंगसाठी भावेश खेळपट्टीवरती दाखल होत आहेत. 47 धावेचा पाठला या सामन्यामध्ये करत असताना कोलठण संघ आहे. पहिला ब्रेक थ्रू यावेळेस श्रीगणेश तोंडली टीमला भेटतोय. सामन्याची वापसी सध्या तरी झालेली आहे. गोलंदाजी करत असताना सनल या गोलंदाजाच्या या स्पेलमध्ये आहे. पुढे ठेवण्याचा प्रयत्न लोवा फुल टॉस ऑन ड्राईव्हला स्ट्रोक यावेळेस बॅटर भावेशच्या बॅटमधून कंप्लीट केला जातोय. भेटली जातीय सिंगल आणि इथे मात्र अगदी सिंगलच्या मदतीनं दाफलकाला मात्र सध्या 17 सामना मात्र इथून जास्तीत आपण बघू शकतायत गोलंदाजी तोंडली संघ मात्र इथून या मॅचला थोडासा फेरबदल देत असताना सनलचं षटक सध्या तरी भरपूर सक्सेस राहिलेले 2 जाबा खर्च झालेला एक विकेटही भेटलेला आहे. पुढे ठेवण्याचा प्रयत्न लोबो फुल टॉस मिस केलाय फलंदाज दिगंबरने आणि आता सामन्याचा दृष्टिकोन कठीणाई करतोय. सध्या तरी ठाकरे नगर कोलठण टीमला बॅटर दिगंबर आउट क्लीन बोल्ट. हॅलो विकेट मिळालाय फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण बघताय सध्या तरी दिगंबर बाद झालेला आहे. कोलठण संघासाठी अडथळा बनतोय. 17 वरती दुसरा विकेट डाऊन झालेला आहे. नवीन फलंदाज लक्ष्मण इथे फलंदाजीसाठी दाखल होत आहेत. इक्वेशन मोठा आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सध्या तरी कोलठण टीमला ज्यावेळेला अगदी अनिकेत आणि दिगंबर होता त्यावेळेला वाटत होतं की रनचे सोपा आहे, परंतु गोलंदाजीमध्ये आता गोलंदाजी करत असताना सनलने मात्र या सामन्याला वळण दिलंय आणि श्रीगणेश तोंडली संघ या मॅचला आता डेफिनेटली डिफेन्स करण्याचा मुवमेंट मध्ये बघायला भेटती आहे. लक्ष्मण आलाय आणि लक्ष्मण पवेलियनच्या बाहेर नक्कीच दाखल होत असताना पाहायला भेटेल. विकेट करत असताना पुन्हा एकदा ठाकरे नगर कोलठण संघ तिसरा विकेट इथे गमावलेला आहे. दाफलगावरती मात्र 17 जाबा आहेत आणि इथून खतरा बनलाय. 13 चेंडू 30 जाबा म्हणजे रिक्वायर्ड रन रेट जो आहे आता भरपूर मोठा झालेला बघायला भेटतोय. 13.85 ची धावगती इथे आता मेंटेन करावी लागेल. नवीन बॅटर फलंदाजीसाठी आले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिसामिक स्ट्रोक आहे. गोलंदाजी करत असताना मात्र विकेट हॅट्रिक नोंदवत असताना गोलंदाज सनल फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये मात्र ठाकरे नगर कोलठण संघाचा डाव ढसळलाय. विकेट फलंदाज आणखीन एक बाद. चला कॉपरेट करायचंय. वारंवार तुमच्यापर्यंत महत्वाची सूचना येते, फास्ट घ्या दोन्ही संघ, पण आपण देखील तिथे सूचित करायचंय दोन्ही टीम्सला. 4 विकेट गोलंदाज सनलला मिळत आहेत. दाफलकावरती 17 जाबा आहेत आणि इथून मात्र या सामन्याचं इक्वेशन 12 बॉल आणि 30 जाबा. 12 चेंडू 30 जाबेचं इक्वेशन या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी फलंदाजी करत असताना कोलठण टीमला. चला बॅटर फास्ट. चला फलंदाज मैदानावरती लगेचच दाखल व्हायचंय. 12 चेंडू 30 जाबेची गरज बघायला मिळतीये. एक काळ असा होता तिथे वाटत होतं की हा सामना निसटलेला श्रीगणेश तोंडली संघाकडून, परंतु सनल आला आणि सनलने गेम चेंजिंग स्पेल टर्निंग पॉइंट षटक इथे टाकलेला आपण बघतायत. 4 विकेट सनलला मिळालेत आणि या सामन्यामध्ये मात्र अगदी आपण बघाल 12 चेंडू 30 जाबेचं इक्वेशन.
नवीन फलंदाज बॅटिंगसाठी येथे नरेश मैदानावरती दाखल होतात. टाकरेला बॅटिंग करत असताना फलंदाज भावेश आहे. एक लवती आशेची किरण आपण पाहताय. भावेश मैदानावरती खेळपट्टीवरती आहे ठाकरे नगर कोलटण टीमचा. चला फास्ट घ्या प्लीज. आमचा आवाज जर संपूर्ण तोंडली टीमच्या खेळाडूंच्या कानावरती पडत असेल तर थोडीशी नक्कीच सहकार्य करा. 12 चेंडू 30 धावा या सामन्याचं इक्वेशन आहे. सध्या तरी गोलंदाजी करत असताना तोंडली संघ मात्र या सामन्यामध्ये हावी लेवलचा खेळ करतोय. पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टिक. हा चेंडू बघायला मिळेल. एक्साच्या मदतीने दाफलकावरती चेंजेस होत असताना कोलटण संघ स्कोरबोर्डला 18 धावा. 18 धावा दाफलकावरती आहेत. सामना अजून देखील संपला नाहीये. भावेश मैदानामध्ये आहे आणि जोपर्यंत भावेश असेल तोपर्यंत या सामन्यामध्ये कोलटण संघाची देखील चर्चा होईल. पुढे ठेवण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर खेळायचं होतं. फलंदाज भावेशला डीप लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आहेत. फंबलिंग झाली आहे. हा चेंडू आतमध्ये ढकलत असताना क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे बघायला भेटत आहेत. हो यावेळेस धाबाची संधी अगदी आपण बघू शकतायत. कॉलिंग चुकलंय. मॅच मध्ये मात्र फलंदाजी करत असताना चांगला फलंदाज भावेश पडतील माघारी. विकेट. असताना पाहिलेला आहे. विकेट जातोय. बॅटिंग करत असताना कोलटण टीमचा फलंदाज भावेश बाद झालाय. नवीन बॅटर फलंदाजीसाठी मैदानामध्ये आपण बघतायत महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ठाकरेनगर कोलटण संघ या सामन्यामध्ये आपण बघू शकता. सध्या तरी फ्रंट फूट वरती होता परंतु आता बॅक फूट वरती आलेला बघायला भेटतोय. 11 चेंडू 27 धावा. सामन्यामध्ये जास्ती चान्सेस जिंकण्याच्या दिशेनं आता श्री गणेश तोडली संघाच्या आहेत. सामना जबरदस्त आहे. एक एक खेळ या सामन्यामध्ये आपण बघतायत बदलला जातोय गोलंदाजी करत असताना तोंडली संघाच्या मार्फत या बॅटल मध्ये. पुढे ठेवला अप ट्रॅकर बॉल होता. टर्न केलाय फलंदाजी करत असताना फलंदाज नरेशच्या बॅटनं मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिथी आहे. चला डगआउट मधून आवाज करायचा नाहीये. ठाकरेनगर कोलटण संघ थोडीशी शांतता ठेवा. सिंगल आली आहे दाफलकावरती. 21 धावा बॅटिंग करत असताना कोलटण टीमच्या आहेत. हळूहळू सामन्याचं समीकरण मात्र भरपूर मोठं वाढत चाललंय. आपण बघताय 10 चेंडू 26 धावा. म्हणजे या मॅच मध्ये आता तोंडली संघ चर्चा करतोय. चर्चा होईल. गोलंदाजी करत असताना मिळेल आणखीन एक मोस्ट विकेट. बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये ठाकरेनगर कोलटण संघाचा डाव कोसळतोय. बॅटर महेश आउट. भारतात 9 चेंडू आणि 26 धावेची आवश्यकता. पण बघू शकता या सामन्यामध्ये सध्या तरी जिंकण्यासाठी अगदी कोलटण संघाला 21 धावा दापलकावरती आपण बघताय. 6 विकेट गमावली आहेत. फलंदाजी करत असताना ठाकरेनगर कोलटण संघाने या सामन्यामध्ये श्री गणेश तोंडली संघ मात्र अगदी खूप चांगल्या प्रकारे खेळ करतोय. पूल करण्याचा प्रयत्न फलंदाज आदेश करत होते. हा चेंडू यावेळेस देखील चांगला बघायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना रोहितचा डॉट बॉल. 8 चेंडू 26 धावा. चला फास्ट घ्या. वारंवार तुमच्यापर्यंत कळवलं जात आहे. मानाची स्पर्धा जी मात्र आपण मैदानामध्ये सध्या तरी बघतोय. 8 चेंडू 26 धावा या सामन्यामध्ये आपण बघतायत. सध्याच्या घडीला इक्वेशनामध्ये कोलटण क्रिकेट संघाला हो आप ट्रॅकर बॉल यावेळेस एक्सा बाउन्स पाहायला मिळतोय. 1 बाउन्स प्लस एक्सा रन्स
इथे आपण बघतायत दाफलकावरती मात्र कोलटन संघ 22 वरती आहे. 8 चेंडू 25 धाब्याची आवश्यकता या सामन्याला जिंकण्याकरिता. अजून देखील आपण बघतायत फलंदाजी करत असताना या बॅटल मध्ये आपण बघाल जिंकण्यासाठी कोलटन टीमला सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये चांगला धाबा आला होता, परंतु विकेट्स गेल्यात. मानसिक प्रेशर बनलेला आहे आणि या सामन्यामध्ये आपण बघताय सध्या तरी संघर्ष केला जातोय. वेगवान चेंडू यावेळेस देखील विकेटचं पतन. क्लीन बॉल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गोल, विकेट. बॅटर आदेशने 7 चेंडू 25 धाब्याची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी कोलटन टीमला आहे. सात चेंडू आणि आपण बघतायत 7 चेंडू मध्ये 25 धाब्याची गरज मात्र या सामन्याला जिंकण्यासाठी. सध्या बॅटिंग करत असताना टाकरेनगर कोलटन संघर्ष भरपूर मोठा सुरू आहे या मॅच मध्ये. कोलटन टीमचा नवीन बॅटर आले, इनसाइड आउटला फटका चांगला, एक क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे. इथे मात्र चांगला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये 2 धावा मिळतील. षटक क्रमांक 3 चा इथे समाप्त होतोय. दापलगावरती 47 धावेचा पाठला करत असताना स्कोरबोर्डला 7 विकेट 24. आता 6 चेंडू 23 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या टाकरेनगर कोलटन संघाला. चला टीम मीटिंग करायची नाही, लगेचच श्रीगणेश तोडली संघ आपलं क्षेत्ररक्षण आपण फैलावत राहायचं आहे. फायनल दिवस आहे या स्पर्धेचा. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा पहिलं पर्व आणि सध्या तरी या पहिल्या पर्वामध्ये काहीतरी वेगळं जे मात्र अगदी या स्पर्धेमध्ये होत असताना आपण पाहिलेलं आहे. 24 धाबा दापलगावरती आहेत. 7 चेंडू 23 धाब्याची गरज. सामन्यामध्ये इक्वेशन अगदी मोठं आहे, परंतु 2-3 मोठे फटके आले या सामन्यामध्ये. बॅटिंग करत असताना कोलटन टीमचा फलंदाज नरेशच्या बॅटमधनं, तर आज सामना बदलू जाईल. हो, यावेळेस खेचून मारताय चेंडू पाल्यामध्ये भेटतोय फलंदाज नरेशचा. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. खेळपट्टीवरती मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत असताना बॅटर अगदी आपण पाहताय नरेशच्या बॅटमधून 2 धाबा मिळत आहेत. चला, डगआउट मध्ये आवाज करायचा नाहीये. टाकरेनगर कोलटन संघ शेवटचा कॉल असेल. जर तुम्ही आवाज जास्ती करत असाल तर पेनल्टीला सामोरा जावा लागेल. 5 चेंडू 21 धाबा या मॅच मध्ये. सध्या तरी कठीण परिस्थितीमध्ये खेळ करतोय कोलटन संघ. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस देखील फटका बॅकवर्ड्स वरले एक क्षेत्रामध्ये एंटर झाला. धाबाची संधी आहे आणि इथे देखील 2 धाबा. हळूहळू का होईना परंतु आज सामना आपण पाहतायत प्रयत्नामध्ये खेळला जातोय फलंदाजी करत असताना कोलटन संघाकडनं देखील. 2 चेंडूचा खेळ या षटकामध्ये संपादित झालेला. 28 धाब्यावरती बॅटिंग करत असताना सध्या आपण बघू शकतात फलंदाजी करत असताना टाकरेनगर कोलटन संघ. 4 चेंडू 19 धावा, 3 मॅक्झिमम आणि एका चेंडूवरती सिंगल, असं चित्र आता बनवावं लागेल. हो, यावेळेस आउटसाइड द लेग आपण पाहतायत. सध्याच्या घडीला मात्र बरोबर अतिरिक्त चेंडू इथे फेकला जातोय गोलंदाजी करत असताना आणि एक्साच्या मदतीनं धावफलक 29. चला, आदरणीय कल्पेश जी कातवारा दादा कुठे असतील तर आपण प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. गिरीश दादांकडे एक महत्वाची सूचना येते. सामन्यामध्ये आपण पाहतायत सध्या तरी गोलंदाजी करत असताना श्रीगणेश तोंडली संघ जबरदस्त खेळ करते. चला, फास्ट घ्या, वेग बनवायचा आहे. कोलटन क्रिकेट संघ थोडंसं वेळेच्या बाबतीत कॉपरेट करा. 3 चेंडू शेवटून 18 धाब्याचं समीकरण या सामन्याला जिंकण्यासाठी आपण पाहतायत कोलटन टीमला. आणि जवळजवळ या सामन्यामध्ये आता श्रीगणेश तोंडली संघ या सेकंड राऊंडच्या महत्वाच्या बॅटलमध्ये मात्र भरपूर चुरशीदार लढत खेळती आहे. हॅलो चेक 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये आपण बघाल सध्या तरी 18 धाब्याची आवश्यकता या सामन्याला जिंकण्यासाठी कोलटन टीमला. 3 चेंडू आणि 3 आक्रमकता इथे दाखवावी लागेल फलंदाजाला. सामना इथे या सध्या तरी गोलंदाजी करत असताना 47 धाबा डिफेन्स करण्याचा प्रयत्न अगदी ठराविक चांगला केलाय. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते बॉलवरती. यावेळेस देखील आपण पाहतायत
शतरक्षकाच्या आबाक्याच्या पलीकडे मिळत आहेत 4 धाबा. वेळ निघून गेला मोठ्या फटक्यांचा, त्यानंतर मोठे फटके येत आहेत आणि या सामन्यामध्ये आपण बघू शकला तर इक्वेशन कठीण आहे. 2 चेंडू 14 म्हणजेच तर काय तर सध्या तरी श्रीगणेश तोंडली संघ या सामन्याचा जिंकण्याचा उंबरठ्यावरती आपल्या नावाची चर्चा करतोय. MS स्पोर्ट्स आयोजित बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल यावेळेस देखील क्लीन बोल्ट विकेट. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आपण पाहताय. आजच्या दिवसातून जर पाहिले गेले तर क्वालिफाय सामन्यामध्ये 2 संघ दाखल होत असताना आपल्याला बघायला भेटतील. एका साईडनं आपण बघतायत जगावदेव पठार चापेवाडी संघ आणि दुसऱ्या साईडनं अगदी आपण बघू शकतायत सध्या तरी चालू सामना ज्या सामन्यामध्ये जिंकण्याच्या उंबरठ्यावरती स्पष्टपणे आपले इरादे पक्के केलेत श्रीगणेश तोंडली टीमने. फटका चांगला आहे परंतु निराशा मिळेल कारण इक्वेशन मोठं आहे. हा सामना जिंकलाय श्रीगणेश तोंडली टीमने. अभिनंदन करूया तोंडली टीमचं. आणि आजच्या फॉर्मॅट मधील क्वालिफाय सामन्याचा नाणेफेक इथे टॉस बॉक्स क्षेत्रामध्ये होत असताना बघायला भेटतोय. तोंडली विपक्षात चापेवाडी असा सामना जो मात्र या स्पर्धेचा आपल्याला बघायला भेटतोय. आणि हा टॉस करत असताना आमचे आदरणीय कैलासदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल जो मात्र टॉस बॉक्स मध्ये होत असताना बघू शकताय. क्वालिफाय सामना असेल यासाठी आपण सर्वजण हट्टाने खरं तर वाट बघत होतो आणि तो क्षण आता तुम्हा सर्वांच्या भेटीला जरूर येईल. नाणेफेकी झाली आहे. क्वालिफाय सामना आहे. तीन ओव्हरचा सामना असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने लक्षात ठेवायचं आहे. नाणेफेकी झाली आहे. टॉस इथे आपण बघू शकता सध्या तरी जिंकलेला आहे तो म्हणजेच चापेवाडी